हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात सगळे? खूप दिवसांनी आली मी चा व्हिडिओ घेऊन. काही नाही, जराशी बिझी होते मी आणि ज्यावेळेस तुमचे शेअर करावं असं वाटतं त्याच वेळेस मी काहीतरी घेऊन येते व्हिडिओमध्ये. तर अशीच एक गोष्ट म्हणजे मनाला आज एकदम विचार आला की आणि तो तुमच्याशी शेअर करावा असा वाटला मला की सुख म्हणजे काय? तुमच्या मते सुख म्हणजे नक्की प्रत्येकाच्या मते सुखाची भाषाच वेगळी आहे. पण खूप सारे आपण अनुभव घेतो आणि शेवटी मन आपलं अशाच ठिकाणी येतं की माणूस रोजचा जीवनामध्ये धडपड करत असतो पैसे मिळवण्यासाठी, खरं सुख मिळवण्यासाठी. पण खरं सुखाचा अर्थ तुम्ही शोधला आहे का कधी तुमच्या मते? कोणी पृथ्वीवरचा कोणी मनुष्य घ्या, त्याच्या मते सुख म्हणजे हेच आहे की जस्ट डोळे मिटा आणि इमॅजिन करा की तुमचं एक छानसं कुटुंब आहे. आई वडील किंवा नवरा बायको, त्यांची बाळं असतील, त्यांचे आईवडील असतील, तुम्ही एकत्र कुटुंब आणि तुमचा स्वतःचा बंगला आहे. तुम्ही जिथे राहता आणि ज्या एरिया तुम्हाला आवडतो त्याच एरियामध्ये तुमचा स्वतःचा बंगला आहे आणि त्या बंगल्यामध्ये भरपूर सारे नोकरचाकर आहेत. खूप म्हणजे प्रत्येक गोष्टीला म्हणजे तुमच्या दिवसाची सुरुवातच अशी होते की तुम्ही मस्त फ्रेश माइंडनी, पॉझिटिव्ह माइंडनी उठताय. फक्त इमॅजिन करा, तुम्ही मस्तपैकी मॉर्निंग वॉकला जात आहे. मॉर्निंग वॉकवरून आल्यावर तुम्हाला मस्त फ्रेश असा ज्यूस मिळतो आहे किंवा ब्रेकफास्ट मिळतो आहे आणि मग मस्तपैकी तुम्ही ब्रेकफास्ट करताय, तुमची आवडती गोष्ट वाचताय, न्यूजपेपर वाचताय आणि तुमचं समजा तुम्हाला लहान बाळ आहेत, शाळेत जाणारी मुलं आहेत आणि मग त्या मुलांचं आवरायचं आहे. पण त्याच्यासाठी तुमच्याकडे आहेत ना, माणसं तुम्ही ठेवलेली आहेत. मग ते छानपैकी त्यांचं आवरतायत. मग तुम्ही त्यांना मस्त लॅविश कारमधून त्यांना शाळेत सोडायला जाताय आणि मग परत तुम्ही घरी येताय. मग तुम्ही जर जॉब तर नाहीच, बिझनेसच. तुम्ही तुमचा आवडता बिझनेस करताय, जो तुमचं ऑफिस किंवा घरातूनच तो बिझनेस करताय किंवा ऑफिस आहे ते तुमच्या घराच्या जवळ आहे. तुम्ही मुलाबाळांना शाळेत सोडून घरी येताय, मस्त फ्रेश होताय, स्वतःचं आवरताय आणि मस्त कारमध्ये बसून तुमच्या ऑफिसला जाताय स्वतःच्या किंवा तुमचं आवडतं जॉबला जाताय, आवडत्या नोकरीवर जाताय. तोपर्यंत तुमच्या मेडने तुमच्यासाठी मस्तपैकी टिफिन रेडी करून ठेवला आहे. मस्त पोळी, भाजी, सॅलॅड, वरण, भात आणि तो घेऊन तुम्ही मस्त जाताय ऑफिसला किंवा तुमच्या बिझनेसवर. मग दुपारी तुमची मुलं किंवा संध्याकाळी तुमची मुलं शाळेतून येत आहेत, त्यांचे आवरायला मेड आहे किंवा केअरटेकर्स आहेत. मग तुम्ही मस्तपैकी घरी येत आहे, तुमचं जे काही काम आहे ते आटोपून आणि त्याच्यानंतर तुम्ही ऐकता ते तुम्हाला चहा मिळतं हातामध्ये. मस्तपैकी तुम्ही तुमच्या मुलांवर टाईम स्पेंड करताय, अभ्यास घेताय. मग तुम्हाला आवडणारी गोष्ट करताय, जी पुस्तक वाचणं म्हणा किंवा श्लोक म्हणणं, देवपूजा करणं किंवा म्हणजे ते तुम्ही सकाळी करू शकता. पण तुमचं जे काही आवडती गोष्ट आहे ती तुम्ही करताय आणि मस्तपैकी तुम्हाला संध्याकाळी हातामध्ये ताट मिळतं जेवायचं. फक्त इमॅजिन करा की असं तुमचं लाईफ आहे आणि मग तुम्ही मस्तपैकी तुमच्या लाईफ पार्टनरबरोबर म्हणजे गप्पा गोष्टी करताय, तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवताय आणि असा तुमचा दिवसभर इतका सुंदर पद्धतीने जातो आहे. आणि प्लस सॅटर्डे संडे तुम्ही कुठेतरी मस्त फिरायला जाताय तुमच्या लॅविश कारमधून आणि तुमच्या डोक्यावर काहीही
कसलंही कर्जाचं डोंगर नाही आहे. तुम्हाला कोणाचे पैसे द्यायचे नाही आहेत. फक्त आलेला दिवस तुम्ही आनंदाने तुमच्या पद्धतीने साजरा करताय आणि फिटनेस मेंटेन करताय. तुमच्या लाईफमध्ये बरेच अशी माणसं आहेत की तुमच्या मदतीसाठी रेडी आहेत, की मेड असेल, घरात सर्वंट असेल. परत तुम्ही फिरायला जाताय एव्हरी वीकेंड, किंवा तुम्ही मस्तपैकी एक फॉरेन टूर करताय दरवर्षी. तर हो, हेच खरं सुख आहे. तुम्ही किती नाही म्हणालात की नाही, आणि हा टप्पा गाठायला, प्रत्येकाला गाठायला बराच वेळ लागतो. कोणाला तो लगेच मिळतो, कोणाला वेळ लागतो, कोणाला मिळतही नाही अख्खं आयुष्य सरलं तरी. कारण शेवटी आपलं जे कर्म आहे तेच आपल्याला या गोष्टी देतं. पण म्हणून नाराज व्हायचं नाही. जे सुख आहे ते मिळवूनच राहायचं. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, तर पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. पॉझिटिव्ह राहणं म्हणजे काय, की तुम्ही निगेटिव्ह विचार मनात आणायचाच नाही. तुमचा आजचा दिवस कसा आनंदात जाणार आहे. भलेही तुमच्याकडे आत्ता नोकर चाकर नसेल, सर्वंट मेड नसेल, पण ते कधीतरी येतील, किंवा तुमचा बंगला हा नक्की असेल. आणि हेच तुम्ही चित्र रोज इमॅजिन करायचं आहे. तुम्हाला हे सगळं बघायचं आहे सकाळी उठल्या न चुकता. आणि एक दिवस नक्की तुमचं हे स्वप्न पूर्ण झालेलं असेल. तुम्ही किती काही म्हणालात की आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख शोधतो, की आपल्याकडे बाकी काही नसलं तरी कुठे फिरायला जाऊ, हॉटेलिंग करू, पण तरी तुमचं खरं सुख ह्याच गोष्टींमध्ये आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, तर व्हिज्युअलायझेशन, इमॅजिनेशन हे करायलाच पाहिजे. आणि ह्याच गोष्टींच तर प्रत्येकाने आज झोपायच्या आधी खरंच हे तुम्हाला पटतंय का ह्याचा विचार करा, की खरं सुख म्हणजे काय. तर खरं सुख म्हणजे हेच आहे. तर हेच सांगायचं होतं तुम्हाला. पटलं असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.